इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 14,897 ही संख्या विस्तारित रूपात लिहा। आता मी याच संख्येला खाली वेगवेगळ्या रंगांमध्ये लिहून घेतो। म्हणजे मी यालाच खाली अशा प्रकारे लिहिलं 14,897 आणि आपण यातील प्रत्येक अंकाचा अर्थ वेगवेगळ्या रंगांमध्ये बघूया, म्हणून मी रंगांनी लिहून घेतलं आणि मग आपण तिचं विस्तारित रूप बघूया। तर चला, सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती आहे की इथला 7 जो आहे हा 7 एकक स्थानी आहे, त्यानंतर 9 हा दशक स्थानी आहे, त्यानंतर 8 हा शतक स्थानी आहे आणि त्यानंतरचा हा 4 हा हजार स्थानी आहे आणि हा 1 हा दशहजार स्थानी आहे। तर यांनाच आपण खाली अशा प्रकारे लिहून घेऊया की हा 7 म्हणजे काय, तर हा 7 म्हणजे आहे 7 एकक। आणि 7 एकक म्हणजेच काय असतं, तर 7 एकक म्हणजेच 7 गुणिले 1 म्हणजे एकक आणि याचाच अर्थ होतो 7 गुणिले 1 बरोबर 7। आता या पुढचा हा जो 9 आहे हा 9 आहे दशक स्थानी, एकक नंतर येतो दशक, तर दशक स्थानी आहे, म्हणून आपण याला अशा प्रकारे लिहून घेऊया की हा आहे 9 दशक। आणि 9 दशकचा अर्थ काय होतो, तर 9 गुणिले तो दशक स्थानी आहे, म्हणून 9 गुणिले 10 हा त्याचा अर्थ होतो आणि 9 गुणिले 10 बरोबर 90, म्हणजेच त्याची स्थानिक किंमत आहे 90 इतकी। आता यानंतर आपल्याकडे पुढचा अंक आहे 8 आणि 8 हा अंक हा शतक स्थानी आहे, म्हणजेच आपण 8ला 8 शतक असे सुद्धा लिहू शकतो। आणि 8 शतक म्हणजेच काय, तर 8 गुणिले किती, तर 8 गुणिले 100 आणि 8 गुणिले 100 बरोबर किती, तर ते होतात 800 इतके। म्हणजेच या 8ची स्थानिक किंमत 800 इतकी आहे। आणि यापुढे आहे हा 4 हा अंक आणि 4 हा अंक 1000 या स्थानावरती आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो की हा आहे 4 आणि 1000, म्हणजेच एकक दशक शतक आणि हजार, तर हा 1000 या स्थानी आहे आणि याचे जे स्थानिक मूल्य आहे ते आहे 4 गुणिले 1000 म्हणजेच 1000 आणि याचं स्थानिक मूल्य 4000 इतकं आहे। आणि इथे आपल्याकडे हा शेवटचा अंक आहे 1 आणि 1 हा अंक दशहजार हे स्थान दर्शवतो आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो की हा 1 दशहजार इतका आहे। तर आता दशहजार म्हणजेच तुम्हाला दश म्हणजे 10, हजार, दशहजार 10,000 हे तुम्हाला समजलेलं असेल आणि याचं स्थानिक मूल्य जे आहे ते आहे 1 गुणिले 10,000 आणि याचं जे मूल्य येईल ते सुद्धा येईल 10,000। इथे 4000च्या ठिकाणी सुद्धा आपण एक स्वल्पविराम देऊया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल। म्हणजेच या सर्व संख्या आपण जेव्हा एकत्र करतो किंवा त्यांची बेरीज करतो तेव्हा आपल्याला ही संख्या मिळते आणि म्हणून याला विस्तारित रूपात लिहिताना आपण ते अशाच प्रकारे लिहितो आणि ते म्हणजे 10,000, म्हणजेच याच्या दशहजार ठिकाणचे हे 10,000 अधिक हे 1000 स्थानाचे 4000, ते आपण यापुढे लिहूया, अधिक हे शतक स्थानचे 800, ते आपण इथे लिहूया, नंतर हे दशक स्थानचे 90, हे आपण इथे लिहूया आणि यानंतर सगळ्यात शेवटी असलेले एकक स्थानचे 7 हे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत। आणि आपल्याला या संख्येचं अशा प्रकारे हे विस्तारित रूप मिळालेलं आहे, ते म्हणजे 10,000 अधिक 4 अधिक 800 अधिक 90 अधिक 7 आणि हेच या संख्येचं विस्तारित रूप आहे। आणि या संख्यांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा आपल्याला मिळते ही संख्या जी आहे 14,897 इतकी।